ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोथळी येथे क्षपकराज परमपूज्य 105 आरिका श्रुतुमती माताजी यांचा समाधी महोत्सव सुरू। कोथळी तालुका शिरोळ येथील श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात दिनांक 19 जानेवारी पासून क्षपकराज परमपूज्य 105 आरिका श्रुतुमती माताजी यांचा समाधी महोत्सव भक्तिभावाने सुरू आहे। निर्यापक आचार्य परमपूज्य 108 चंद्रप्रभू सागरजी महाराज यांच्या सानिध्यात व संघाच्या उपस्थितीत यमसल्लेखना व्रत प्रदान करण्यात आले आहे। निर्यापक आचार्य परमपूज्य 108 चंद्रप्रभू सागरजी महाराज यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की कोल्हापूर निवासी सुमंगल हेरवाडे यांनी 2009 साली निमशिरगाव येथे शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर परमपूज्य आचार्य सन्मती सागरजी महाराजांचे परमशिष्य परमपूज्य 108 आचार्य शीतल सागरजी महाराज यांच्या हस्ते आरिका जैनेश्वरी ही दीक्षा घेतली आहे। जैन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा असा समाधी महोत्सव म्हणजे देहत्यागाची आध्यात्मिक साधना असून परमपूज्य 105 आरिका श्रुतमती माताजी यांनी 12 वर्षापूर्वी हा संकल्प केला होता। आज तो संकल्प पूर्णत्वाकडे येत आहे। गेल्या 7 महिन्यांपासून श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कोथळी येथे हा महामहोत्सव सुरू असून गेल्या 7 दिवसापासून माताजी अन्न व पाणी त्याग करून यमसल्लेखना व्रत अत्यंत आनंदी व शांत भावनेने करत आहेत। या पावन प्रसंगी दर्शनासाठी अनेक बाहेरील गावातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। येत्या 2 दिवसात समाधी मृत्यू होण्याची शक्यता असून या विधीसाठी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी वीर सेवा दल, वीर महिला मंडळ तसेच श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष भाऊसो हुलीकरे यांनीही भाविकांना दर्शनासाठी येण्याचे आवाहन केले आहे। महानकर न्यूजसाठी सुभाष इंगळे, कोथळी। जय जिनेंद्र। मी भाऊसाहेब हुलीकरे 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट कोथळी अध्यक्ष। आमच्या या कोथळी नगरीमध्ये जुलै 2026 पासून या ठिकाणी चातुर्मास आचार्य श्री समाधी सम्राट, युवा सम्राट, क्रांतिरत्न, वात्सल्यमूर्ती निर्यापक आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज ससंग सानिध्यामध्ये या ठिकाणी चातुर्मास संपन्न होत आहे। आणि या चातुर्मासमध्ये आरिकारत्न श्रुतमती माताजी यांचं समाधी सल्लेखना महोत्सव देखील सुरू झालेला आहे। आणि या चातुर्मासानंतर त्यांना क्रमाक्रमानं आहार वगैरे कमी करून दिनांक 19 जानेवारी 2026 मध्ये त्यांना यमसल्लेखना देण्यात आलेला आहे। आज 7वा दिवस आहे। माताजींची तब्येत व्यवस्थित असून त्या सावध आहेत आणि अत्यंत आनंदपूर्वक समाधी त्यांची सुरू झालेली आहे। आणि या समाधीसाठी आचार्य श्री शीतल सागरजी महाराज, आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज, आचार्य श्री सुयश सागरजी महाराज, त्याचबरोबर त्यांच्या सहसंग सानिध्यामध्ये जवळजवळ 42 मुनी आचार्य श्री या ठिकाणी या समाधीला येऊन त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। आणि या सर्व आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हा समाधी महोत्सव सोहळा अत्यंत सानंद संपन्न सुरू आहे। आणि या समाधीसाठी गावातील श्रावक श्राविका त्याचबरोबर पंचक्रोशीतील श्रावक श्राविका यांनी देखील अत्यंत अनमोल अशा प्रकारचं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे। या सर्वांचं आभार। आणि माताजींना या समाधीमधून उत्कृष्ट अशा प्रकारचं त्यांचं या ठिकाणी समाधी संपन्न हो अशी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो। जय जिनेंद्र। ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः। समाधी महामहोत्सव की जय। परमपूज्य शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरु सन्मती सागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने व परमपूज्य आचार्य श्री शीतल सागरजी महाराज यांच्या करकमलातून कोल्हापूर निवासी सुमंगला हिरवाडे यांनी 2009 मध्ये
निमशिरगाव या ठिकाणी आर्यिका ज्ञानेश्वरी दीक्षा घेतलेली होती. आणि जैन धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचा महोत्सव असतो तो समाधी महामहोत्सव, जो क्रमाक्रमानं त्या ठिकाणी त्याग करत आपल्या शरीराचा त्याग करायचा असतो. आणि माताजींनी, श्रुतमती माताजींनी 12 वर्षापूर्वीही हा संकल्प केलेला होता. आणि तो संकल्प आज पूर्णतेकडे क्रमानं येते. गेले 7 महिने धर्मनगरी कोथळी या ठिकाणी आदिनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये हा महामहोत्सव चालू आहे. आणि गेले 7 दिवस झाले त्यांनी यमसल्लेखनाचा अन्न पाणी सर्वाचा त्याग करून आज ते अत्यंत आनंद मनोभावने करत आहेत. रोज हजारो श्रावक श्राविका त्यांच्या दर्शनासाठी येऊन या त्यागमय धर्माचा आणि त्यागमय व्यवहाराचा अत्यंत आनंद घेत आहेत. आणि तो आनंद सगळ्यांनीच घ्यावा. आणि आता शेवटच्या 1-2 दिवसामध्येच त्यांचा समाधी मृत्यू होईल सल्लेखनापूर्वक. तर त्यासाठी सगळ्यांनी यावं, दर्शन घ्यावं आणि पुण्य संपादन करावी.